वाईट मी तुझ्या सोबत पळून नाही येणार. अगं पण आपल्या दोघांचं प्रेम आहे ना, प्रेम. अबे ढेंगण्या, प्रेम गिरेम गेलं भुसाऱ्यात. मग आई बाबा का सांगते मला, ज्या पोऱ्याकडे सरकारी नोकरी लाल त्यालाच मी तुला देईल. आणि मी तुझ्या सोबत कायले पळू बे? तुझ्या सोबत पळून मला का ऊसतोड नाही करायची. छीन टपाक डमडम. हाय गोप्या, तू मोल मित्र आहे, मोल भव्य, तरी तू मला साथ नाही दिली. तुला माया सोबतच गद्दारी केली आणि मायावरच अशी टांगवर करून मुतला. गोप्या मी अजिबात खपून नाही घेणार, तुला आताच सांगतो. तुला मायासोबत गद्दारी केली, तुझ्या भावासोबत, तुझ्या मित्रासोबत. आता मी तुला दाखवतोच. तो वाली साक्षी नाही, तो नाकाचे शेंडे खालून घेऊन पळून गेलो होतो तिथून पुढं. आणि जर मी नाही घेऊन पळून गेलो ना, तर मी पण नावाचा वाईब्या नाही. हाय गोप्या, तुला मायासोबत गद्दारी केली, तुला दाखवतो, तू थांब. हाय वाईब्या, चुप चुप. मी पण पाहतो कशी घेऊन पळवतो तू. तोले तांगडे नाही छाटले तर मग नाव गोप्या बदलून गोपीचंद भिकमांगी ठेव. समजलं का? तू बघतच राय. मी जर नाही घेऊन पळून गेलो ना, तर मी नावाचं वाईब्या नाही. हा, तू का मला का हलक्यात घेऊन राहिला का माझ्यासोबत गद्दारी करून? लक्षात ठेव, नाही घेऊन पळलो ना तर मग नाव बदलून ठेवीन. हा समजलं, ऐकलं ना? डायरेक्ट नाव बदलून ठेवी. तू मामाची पोरीला मी पळून घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार 100%. आणि जर नाही पळून घेऊन गेलो ना, तर गोट्या तुला आत्ताच सांगू राहिलो, मग नाव वायब्या दगड फोडे नाही सांगणार. हे जाय, मला पण पाहायचं तू कसं घेऊन पळतो. मायले साक्षीले तर पळवायचं आहे, पण हिले पळवायचं कसं? एक काम करतो, हिले फोन करतो आणि हिले इकडे बोलून घेतो आणि मग तिला सांगतो का आपल्याला पळून जायचं आहे. का ग बाई, तो लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का नाही अकाउंटला? नाही ना, मला लाडक्या बहिणीचा फार्मच नाही भरेल, तर मग पैसे कुठून जमा होते? आत्ता कोणाचा फोन आलाय? हॅलो हॅलो साक्षी, का रे काय झालं बाय द्या? काय नाही, मला सांग तू आता कुठं आहे सध्या? मी सध्या बसलेले आहे माझ्या मैत्रिणींसोबत तिथे आहे. हा ऐक, तू तुझ्या मैत्रिणीला काही सांगू नको आणि त्यांना कळू पण नको देऊ. मी इकडं हॉटेलमध्ये बसलेलो आहे, ये तू इकडं लवकर ये. अबे तुला का कवटीवरची हाडायला लागली? का झालं ते तर सांगशील मला? अबे आरडावाडा नका करू, गपचूप ये. तुला सांगतो ना मी, माझ्याकडे एक गोष्ट आहे, मला तुला सांगायची आहे. तू लवकर ये, गपचूप ये. बर बर थांब आले. तुम्ही बसा, मला जरा काम आहे, मी जाते. या टायमाला तुला कोणतं काम आहे आम्हाला चांगलंच माहिती आहे. जावा, हळूहळू जावा. एकदा साक्षी आली का तिच्या हाताला धरतो आणि लगेच तिला घेऊन पळतो. तो भिकारचोट गोप्या, त्याचे लेवल आहे का माझ्यासमोर? तो माझ्या नादी लागू राहिला, वैभव शेठच्या नादी लागू राहिला. आणि त्या गोप्याला जाऊन सांगा, हा वैभ्या ना चांगलं पुरून उरतो. आणि हो 2 कवडीचा गोप्या मोली भराभरी करून राहिला. आता पळवतो याच्या मामाच्या पोरीले. गोप्या तुला मागात पडन आता, तू ना बापू माझ्यासोबत पंगा घेतला वैभ्यासोबत. शाळेला पण साक्षी अजूनपर्यंत आली कास काय नाही? माय आधी या गोप्याने पळवली का काय? हे गोप्या कास काय पहिन, त्याची लेवल आहे काय आपल्यासमोर? पण ही साक्षी अजून आली कास काय नाही? आली आली आली. कारवाई द्या, मला कायला बोलवलं इथं? द्या दुपारा, लोक बघतील तर काय म्हणतील? ते लोक गेले खड्ड्यात, मला काय नको सांगू. तू मला हे सांग, तू माझ्यावर खरं खरं प्रेम करते का नाही? अरे आमुष्याला फायदा होईल, पण झालं काय हे तर सांग ना मला. मी आमुष्याला फायदा होईल, तू तो वेळखाला इथं मोठा चंद्र पडला होता, काय फायदा होत होती तेव्हा? काय तोंडाच्या द्या दुपारा मला इथं बोलून टाइमपास करून राहिला का? मुद्द्याचं बोल ना, इथं लोक बघतील तर काय बोलतील? ते बाकीचं मला नको सांगू. मला हे सांग का तू माझ्यावर खरं खरं प्रेम करते का नाही? प्रेम मी करते, पण थोडं थोडं करते. थोडं म्हणजे? अबे पौर्णिमेला फायदा होईल पुरी. तुले मी इथं पळून घेऊन जायचा विचार करून राहिलो आणि तू मला सांगून राहिली मी तुझ्यावर थोडा थोडा प्रेम करते. थोडा प्रेम तुला का मला प्रसाद गिरसाद समजलं का? मी जर ह्या साक्षीला पळून घेऊन नाही गेलो ना, तर गोप्या मोहाली इज्जत नाही ठेवणार गावामध्ये. त्या गोप्याची लेवल तरी काय आहे? पण हिले आपल्याला घेऊन पळा लागते, नाही तर आपल्यावाली तर काही लेवल नाही राहणार. त्या गोप्याची तर नाहीच नाही, पण आपली पण नाही राहायची. अय साक्षी, आपल्याला पळून जायचंय तर तू मस्त बॅग बिग पैसे गिसे तो आम्हा बापाचे दागिने गिगिने घेऊन आमच्या ऊसाकडे ये. वाईट मी तुझ्या सोबत पळून नाही येणार. अगं पण आपल्या दोघांचं प्रेम आहे ना, प्रेम. अबे ढेंगण्या, प्रेम गिरेम गेलं भुसाऱ्यात. मग आई बाबा का सांगते मला, ज्या पोऱ्याकडे सरकारी नोकरी लाल त्यालाच मी तुला देईल. आणि मी तुझ्यासोबत कायले पळू बे? तुझ्यासोबत पळून मला का ऊसतोड नाही करायची. आणि त्यात माय म्हणत होती, यो वायब्या जरा जास्तच काय, त्यासोबत तू काही लग्न नको करू, नाही तर तू त्यासोबत लग्न करशील आणि मग तुमच्या पोरं बे काय होते. अबे तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं तर डायरेक्ट बोल ना,
पोरं काय गे होते न कायले बोलून राहिले नाही म्हणाले का तू तरी होऊन राहिलं हे बघ साक्षी सरकारी नोकरीला तर मी लागेल ना हे बघ मी आर्मी भरतीचा वन भरतीचा पोलीस भरतीचा सराव करून राहिलो आणि आता सरकार कसं बदलत चाललं मग अजून भरत्या नवीन नवीन पोस्ट आणि नवीन नवीन हे निघत मग मी फार्म भरीन आणि मला पण सरकारी नोकरी लागन आणि तुला खोटं वाटत असेल तर हे पाय बरं मग पाय एकदम काडीसारखे झाले व्यायाम करू करू सराव करू करू आणि मी का त्याच्यामुळेच पडलो दिवसभर हातचड्डी घालून पळावं लागत हे करावं लागत मग त्याच्यामुळे उन्हाने मी काळा पडलो म्हणून नाही हातपाय काळे पडले बघ बरं किती प्रेम आहे माझं मी इतका सराव करतो सरकारी नोकरी लागायसाठी का मग मी तुझ्यासोबत लग्न करीन बघ बघ माझे पाय सगळे वाळून गेले एवढे एवढे पॅन्ट सुद्धा आहे ना आता याच्या पलीकडे का करू मी सांग बरं तू आणि एक मिनिट तू ना मला काला बोलला तर मला सांग तुला किलोभर तोंडाले मेकअप लावून आले तुला कोणती गोरी दिसून राहिली बे तुला काल्या ढेपाडामध्ये फेकलं तर तुला सापडणार पण नाही लवकर मले काला बोलून राहिली आणि तूही माय मले काळा बोलून राहिली आणि तिचा तर असा प्रकाश पडलेला आहे जसा सूर्यासारखा अंधारात उभा केली तर दिसायची नाही तर बापाला कशी दिसते काय माहित अरे ते जाऊ दे सरकारी भरतीचं पण तू काय त्याचं काय करायचं साक्षी आज दो करू राव मॉल लेवल डायरेक्ट डाऊन होईन राव गावात साक्षी मी औषध मागितलं ना राव गोरवाचं औषध मागितलेलं आहे मी तू कोणी सांगू नको फक्त मी गोरवाचं औषध मागितलेलं आहे लवकरच गोरा होईन मी अरे पण ते गोरावायचं औषध यायचं मग तू कावा लावायचं कावा गोरा व्हायचा लई टाइम लागत रे साक्षी आलेलं आहे माझ्याकडे औषध ते मी दररोज लावितो पाय थोडा थोडा गोरा व्हायला लागलो मी पाय बरं हे पाय घालायच तिथं पाय बरं माझ्याकडे आलेलं आहे ते औषध मी दररोज लावितो तू नको टेन्शन घेऊ लवकरच गोरा होईन मी नीट पाय पाय गालाच्या खालून नाकाच्या खाली मानेच्या खाली पाय बरं गोरा होत चाललो मी दोन तीन दिवसात होऊन जाईन मी सगळा गोरा होऊन जाईन 2-3 दिवसात तू आधी सरकारी नोकरीला लाग सगळा गोरा होय तोंड घेईन अख्खा अंग बिंग आणि मग ये माझ्याकडं मग आपण दोघं पळून जाऊ तुला जर सरकारी नोकरी घेतली आणि गोरा झाला तर मग मी ना तुझ्यासोबत पळायला तयार आहो चल आता मी जाते घरी मला काम आहे वैभ्या का करायचं आता ना आपल्याला सरकारी नोकरी लागते ना आपल्याकडे गोरा व्हायचं औषध आहे आणि त्यात त्या साक्षीला बोललो माझ्याकडे गोरा व्हायचं औषध आहे आता काय करू आता गोरा कसा हो सरकारी नोकरीला नाही लागत आणि गोराही नाही होत आता आपलं काही खरं नाही का करावं लागन कायले बोललं असेल गोरा व्हायचं आणि कायले बोललं असेल सरकारी नोकरीले आपल्याला ना सरकारी नोकरी लागते ना आपण गोरा होतो त्या सरकारी नोकरीसाठी भरती करायला जावा तर कुत्र्यासारखी गर्दी तिथं भरतीले पोरांची तिथे पोरांले पाय ठेवायला जागा नाही राहत आणि मी ना तिथे गेलो चंगारलो मग मला तर काही खरं नाही वाटून राहिलं आता आपल्याकडे एकच पर्याय उरला वैभव शेठ नाही तर नादापायी वाद होईल आणि तो आपल्या अंगलट येईल आता आपल्याला का साक्षीला विसरूनच जा लागतंय साक्षी तो यासाठी एक शायरी सरकारी नोकरीसाठी गोरी पोरगी घालवली आणि आता साक्षीला विसरून काही पोरगी पाहावी लागेल